राज्यभरात टोलच्या नावावर लूटमार सुरू असून माझ्या राज्यातील कार्यकर्त्यांनी कुठलाही टोल भरू नये असं सांगत कुणी अडवायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल वाशीमध्ये दिला होता। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे टोलचा मुद्दा तापवणार हे त्यांच्या या इशाऱ्यावरून स्पष्ट होत आहे। वाशीमध्ये मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काल ते बोलत होते। त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी पद्मश्री सारखे पुरस्कार कोणालाही दिले जात असल्याची खोचक टीकाही यावेळी केली। तसंच डॉक्टर दाभोलकरांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला, मात्र त्यांना आधी शांती मिळू द्या असं सुद्धा राज ठाकरे यावेळी म्हणाले होते। आज तुम्ही सगळे जण जमलेले आहात। तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि प्रत्येक माझ्या सहकार्याला आता सांगतोय, महाराष्ट्रातल्या एकाही टोलवरती तुम्ही टोल भरायचा नाही। आडवे आले तर तुडवून काढा। आज अनेक गोष्टी जाहीर झाल्यात, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण। पद्मश्री तर कोणालाही देतात, सैफ अली खानला दिली, अरे खत्रीला दिली ना, आता परत पद्मश्री कशाला? करीना दाभोळकरांना आज दिले मरणोत्तर पद्म। अहो त्यांना मरणोत्तर शांती द्या, त्यांच्या आत्म्याला शांती द्या। त्यांचे मारेकरी अजून सापडत नाही त्यांना, बाकीच्या सगळ्या गोष्टींचे शोध लागतात, दाभोळकरांचा अजून शोध लागत नाही, मारेकरांचा। कारण इच्छाच मेल्या।